हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि समर गाडीत बसून अजून दुसऱ्या सरप्राईजसाठी जात असतात. तर तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही उत्तर विचार करून सांगणार आहेत का? तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समर बोलतो की म्हणजे प्रेमाला विचार करायची काय गरज असते ना, ते अनुभवाने जाणीवेने होतं आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर मला थोडा विचार करावाच लागेल ना. तेव्हा समर बोलतो की बरं बरं, करा विचार करा. स्वानंदीला माहिती असतं की समरला माझं उत्तर हवं आहे आणि स्वानंदीचं उत्तरही हो असतं, पण ती मुद्दामच चळवायचं काम करत असते. इकडे सूज साईन करत असते तेव्हा अंशू आणि मल्लिका येते आणि विचारते की काय मग झाली का प्रॅक्टिस? तेव्हा सूज दाखवते तेव्हा मल्लिका बोलते की नाही, परफेक्ट नाही आहे. तेव्हा अंशूही बोलतो की अगं राजवाड्यांचा आर किती छोटा आहे स्वीट, असं नाही करून चालणार, तुला अजून प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणून इकडे समर स्वानंदीला घेऊन येतो आणि मध्येच गाडी थांबवतो, गाडीतनं उतरतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो का बरं गाडी थांबवली? तेव्हा समर बोलतो की उतरा स्वानंदी मॅडम. तेव्हा समर हळूच रोमॅन्टिकली गाडीचा दरवाजा ओपन करतो आणि स्वानंदीला खाली उतरते. तेव्हा समर तिला बघायला लावतो. तर पुढे होर्डिंगवर आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं लिहिलेलं असतं. तेव्हा स्वानंदी तेव्हा पण एवढी भारावून जाते की स्वानंदी बोलते की अहो राजवाडे, हे होर्डिंग वगैरे हे काय तुमचं? आणि तेव्हा समर बोलतो की काय म्हणजे काय, तुम्हाला आवडलं नाही का? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आवडलं मला, पण अहो हे होर्डिंग वगैरे मला सवय नाही आहे अशी. तेव्हा समर बोलतो की मग मला सवय आहे का स्वानंदी मॅडम? हे पण माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे आणि आता तुम्ही रोजची सवय करून घ्या, कारण की मी तुम्हाला रोजच आय लव्ह यू स्वानंदी मॅडम म्हणणार आहे. तेव्हा स्वानंदीला कळतच नसतं काय उत्तर द्यावं. तेव्हा समर बोलतो की हे बघा स्वानंदी मॅडम, मलाही याची काही सवय वगैरे नाही आहे हे, पण तुमचा नवरा थोडासा रोमॅन्टिकली आणि मला काय हे एका दिवसात झालं का? मलाही त्याचे प्लॅन करायला लागले आणि मी प्लॅनशिवाय काहीही करत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, ओके. तेव्हा समर बोलतो की चला अजून दुसरं सरप्राईज. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो अजून सरप्राईज, एवढं ठीक आहे ना, पुरेसं आहे हे. तेव्हा समर बोलतो की चला स्वानंदी मॅडम. इकडे अंशू पुन्हा येतो सूजकडे आणि तो मोबाईलमध्ये असतो. तेव्हा सूज बोलते की अंश चला ना, मला खूप बोर होतं आहे, आता मला परफेक्ट साईनही जमली, आपण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊ म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की परफेक्ट जमली, दाखव. तेव्हा अंशू साईन बघतो आणि पुन्हा चिडतो आणि बोलतो की याला तू परफेक्ट म्हणतेस? अगं तुला अजूनही राजवाड्यांचा आर येत नाही आहे, खूप छोटा आहे तो, आणि तू याला परफेक्ट म्हणतेस आणि तुला जमत नसेल ना तर कशाला होप्स दाखवले? तेव्हा सूज सांगण्याचा प्रयत्न करते की अहो असं नाही, रोहनदाची सही किती सोपी होती, हे किती अवघड आहे आणि मी करते ना प्रॅक्टिस, पण आता मला बोर होतं आहे. तेव्हा अंशू तिला काही ना काही बोलायला लागतो आणि बोलतो की जमत नसेल ना, करू नको युजलेस कुठली, आणि तिथून निघून जातो. तेव्हा सूजला खूप वाईट वाटतं. इकडे मल्लिकाकडे जातो आणि मल्लिकाला बोलतो की मॉम किती युजलेस डम मुलगी आहे ही, कशाला तिला सांगितलं? तेव्हा मल्लिका बोलते की अरे जमेल, थोडं पेशन्स ठेव ना, तिच्यावर चिडत नको जाऊ असं. तेव्हा अंशू बोलतो की काय पेशन्स ठेव, एकदम डम मुलगी आहे, बोर झालं आहे मला आता हे सगळं. तेव्हा मल्लिका बोलते की बस आता पॉझिटिव्ह वेने घे, बाकी निगेटिव्ह घेऊ नको. तेव्हा अंशू बोलतो की बरं पॉझिटिव्ह ना, बरं ठीक आहे. इकडे समर स्वानंदीला पुन्हा त्या रानात जिथे त्याने जमीन विकत घेतली असते तिथे घेऊन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की आपण पुन्हा आलो. तेव्हा समर बोलतो की हो, पुन्हा सर्कल पूर्ण व्हायला पाहिजे ना, चला. तेव्हा स्वानंदी आणि समर पुढे जातात तर पूर्ण नर्सरीतली झाडं तिथे आलेली असते. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे बापरे, ही झाडं कधी आली? म्हणजे तुम्ही माझ्यासोबत होतात आणि ही झाडं कधी आली? कमाल आहेत बाबा तुम्ही. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला झाडं लावायला आवडतात ना, चला घ्या, झाडं लावायला घ्या. तेव्हा स्वानंदी खूप खुश होते आणि आनंदाने झाडं लावत असते आणि समरही तिच्याजवळ छत्री घेऊन बसलेला असतो. तेव्हा समर एका झाडाच्या बुडाला त्याने त्या पिशवीवर आय लव्ह यू लिहिलेलं असतं. तेव्हा समर बोलतो की हे झाड काहीतरी म्हणतंय वाटतं तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे बापरे, तुला कुठे लावूया? तेव्हा स्वानंदी बघते तेव्हा तिथे बोलते की आय लव्ह यू, वाचते. तेव्हा स्वानंदी बोलते की ओ आय लव्ह यू टू पिल्लू, तुला कुठे लावू मी? तेव्हा समर बोलतो की हे झाड आलं होतं का तुमच्या स्वप्नात? तेव्हा स्वानंदी लाजते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम आता बस झालं हं, मला तुमचं उत्तर हवं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो कसलं उत्तर, आणि उत्तर द्यायला तुम्ही प्रश्न कुठे विचारला आहे? तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, मी म्हणालो होतो टाईम घ्या, पण नाही ना, मला उत्तर हवं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, देईल मी कदाचित उत्तर, हे झाड लावल्यावर देऊ शकते. आणि स्वानंदी तिथून झाड लावायला निघून जाते आणि समर तिच्याकडे बघतच असतो. समर इकडे आनंदला फोन करतो. तेव्हा आनंद इतका एक्सायटेड होऊन समरला विचारत असतो की काय रे, केलं का तू प्रपोज केलं? स्वानंदी हो म्हणाली. मग तुम्ही रडला असाल ना, की तुम्ही दोघंही रडला? की तिच्या डोळ्यात पाणी आलं? एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्ही अशा अथांग वाहत गेला असणार ना. तेव्हा समर बोलतो की आनंद, हे बघ, ठरल्याप्रमाणे मी सगळं केलं रे, पण
पण स्वानंदी मॅडमने उत्तर द्यायला टाईम लागेल असं उत्तर दिलं. तेव्हा मी जास्त केलं का रे आनंद, म्हणजे मी जास्त बालिशपणा केला का, मी घाई केली का, त्यांना अजून माझ्याबद्दल काही वाटत नसेलही अजून. तेव्हा आनंद बोलतो की गप गप गप, असं काहीही नाही आहे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तू टेन्शन नको घेऊ, घेतलं असेल कदाचित तिने थोडा वेळ. तेव्हा समर बोलतो की तुला काय माहिती त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा आनंद बोलतो की मी सांगितलं ना आहे म्हणजे आहे आणि टेन्शन नको घेऊ. तेव्हा समर बोलतो की बरं ठीक आहे आणि फोन ठेवतात ते. इकडे स्वानंदी निकिताशी बोलत असते. तेव्हा निकिता विचारत असते की काय गं, काय असं वाटलं तुला, सरप्राईज छान वाटलं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं. तेव्हा निकिता बोलते की ऑब्व्हियसली, पण मला सांग तुला कसं वाटलं, अवाक झाली असेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अवाक, अहो माझी धडधड वाढली होती, अचानक कसं झालं मला एकदम कळत नव्हतं, मी शॉकमध्ये फक्त त्यांच्याकडे बघत होते. तेव्हा निकिता बोलते की बरं मग काय बोललीस तू त्यांना, म्हणजे मला हे अगदी इम्बॅरेसिंग असं नाही बोलली मी, इम्बॅरेसिंग नाही वाटत आहे, पण मला हे खूप शॉकिंग होतं, मला कळतच नव्हतं काय उत्तर द्यावं. मग मी त्यांना बोलले की मी कळवते, मी माझं उत्तर, मला टाईम द्या म्हणून. तेव्हा निकिता बोलते की टाईम द्या, अगं असं का केलंस तू. तेव्हा स्वानंदी बोलते की आता त्यांनी एवढं कसं काय काय केलं होतं, मी काय बोलणार होते. तेव्हा निकिता बोलते की अगं तू उत्तर द्यायचं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की कशी उत्तर देणार मी, मग एवढं सगळं झाल्यावर मी अशी उघड कशी बोलणार. तेव्हा निकिता बोलते की तोंडाने. तेव्हा स्वानंदी बोलते की बापरे, मी देईल त्यांना उत्तर, पण त्यांना कळायला पाहिजे ना माझ्या मनातलं की काय चालू आहे ते. तेव्हा निकिता बोलते की बापरे, दोघं सेम आहात. अगं स्वानंदी, असं नवऱ्यांना नाही कळत, असं उघड त्यांना सांगावं लागतं प्रत्येक गोष्ट अशी. तेव्हा समोर आवाज येतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आले मी येते. तेव्हा निकिताला बोलते की बाय आणि हळूच बोलते की मला लक्षातच नाही राहिलं की ते माझी वाट बघत बसलेत म्हणून. तेव्हा स्वानंदी फोन ठेवून पटकन समरकडे जाते. इकडे स्वानंदी जाते, समर पटकन स्वानंदीच्या सीटाच्या पुढच्या साईडला एक चिठ्ठी ठेवतो. तेव्हा स्वानंदी गाडीत बसते. तेव्हा समर बोलतो की काय हे, अरे बापरे चिठ्ठी वाटतं. तेव्हा स्वानंदी चिठ्ठी वाचते. चिठ्ठीमध्ये समरने तिचं कौतुक केलेलं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे काय हे. तेव्हा समर बोलतो की काही नाही, तुमचं कौतुक करावं असं वाटलं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो बरं ठीक आहे. तेव्हा समर बोलतो की कोणाचा फोन होता. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो सांगेल मी, आणि आपण कुठे चाललो आहे. तेव्हा समर थोडा राग आल्यासारखं करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, अहो कुठे चाललो आहे, पुढे चाललो आहे. तेव्हा समर बोलतो की कळेल. तेव्हा स्वानंदी बोलतो की तुम्ही रागवला आहे का माझ्यावर. तेव्हा समर बोलतो की काय संबंध, काय अधिकार आहे माझा तुमच्यावर रागवण्याचा. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, मी म्हणाली नाही की तुमचं प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईल म्हणून. तेव्हा समर बोलतो की हां ना, अधिकार काय आहे माझा तुमच्यावर रागवण्याचा. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे. तेव्हा स्वानंदी समरकडे बघत असते आणि मनात बोलते की राजवाडे काय केलं तुम्ही, एका दिवसात माझं आयुष्य बदलून टाकलं. मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतके रोमॅन्टिक असाल, आणि माझं खरंच तुमच्याबद्दल मला काय काय वाटतं, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला घट्ट मिठी मारून सांगण्याची इच्छा आहे. पण स्वानंदी हसते आणि बोलते की सॉरी. तेव्हा समर आणखीन एक स्वानंदीला सरप्राईज दिसतो. मस्त होर्डिंगवर तिथे फाउंटनच्या तिथे आय लव्ह यू स्वानंदी म्हणून नाव लिहिलेलं असतं. तेव्हा समर बोलतो स्वानंदीला की आवडलं स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय तुम्ही आत्ताच एवढी सरप्राईज दिलीत ना, हे काय आहे. तेव्हा समर बोलतो की मॅडम तुम्ही अजून उत्तर नाही दिलं आहे स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की मी वेळ आल्यावर देईल, आणि तिथून निघून जाते. इकडे निकिता आजीला फोन करते. तेव्हा आजीलाही खूप खुशी होते. तेव्हा आजी बोलते की आता तर ते दोघंही इतक्या प्रेमात बुडवून जातील आणि पतवंडही खेळेल मी वर्षभरात, काय सांगावं. तेव्हा निकिता बोलते की आजी थांब, समरने एवढं केलं आहे पण मॅडमने उत्तर कुठे दिलं आहे. तेव्हा आजी बोलते की का नाही दिलं तिने उत्तर, एरवी तर फार समरचं नाव काढल्यावरही हसायला लाजायला होतं तिला, आणि एकदा तर मी त्याच्या शर्टाशी बोलताना तिला पाहिलं आहे. तेव्हा निकिता बोलते की काय, अगं तसं तिचं प्रेम आहेच गं. तेव्हा आजी बोलते की बरं आली ते दोघं वाटतं, बोलते मी नंतर. समरचा चेहरा थोडा फुगलेलाच असतो. तेव्हा आजी येते आणि बोलते की काय मग आजचा दिवस खूप छान साजरा झाला आहे तुमच्या दोघांचा. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समर काही बोलत नाही, समरचा चेहरा फुगलेलाच असतो कारण की तिने उत्तर दिलेलं नसतं म्हणून. तेव्हा मल्लिका ऐकत असते. मल्लिका मनात बोलते की काय चालले हे, समरने प्रपोज केलं स्वानंदीला, बिमात पडला की काय तो. तेव्हा आजी बोलते की चल स्वानंदी वटपौर्णिमा येते, तिची तयारीला लागते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो छान साजरी करूया. तेव्हा स्वानंदी जाते. स्वानंदी घरात जाते, साडी वगैरे चेंज करते. तेव्हा समर येतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही वटपौर्णिमा वगैरे नका साजरी करू. तेव्हा स्वानंदी बोलते की नको साजरी करू, तुम्हाला नाही आवडणार का. तेव्हा समर बोलतो की काय आता प्रेमच नाही तर काय. तेव्हा स्वानंदी बोलते
की मी सांगितलं आहे ना थोडा टाईम पाहावा आहे मला म्हणून. तेव्हा समर बोलतो की नका साजरे करू, जाऊ द्या तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर नाही करत. तेव्हा समर बोलते की काय तुम्ही वटपौर्णिमा साजरी नाही करणार आहे? खाली आजीने सांगितलं ना, आजीची इच्छा वगैरे आहे की नाही काय ते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजीची इच्छा तर मी खालीच सांगितलं ना हो आजींना, पण आजींच्या इच्छेसाठी करायचं आहे का मला वटपौर्णिमा साजरी? तर तू आजींची काय इच्छा, तुमची इच्छा नसेल तर नाही करत मी. तेव्हा समोर बोलतो की काय स्वानंदी मॅडमने जरा सिरियसलीच घेतलं वाटतं. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडमला वटपौर्णिमा धरायची नाही आहे काय, मला हवी आहे त्यांनी पकडायला, पण यांनी असंच सिरियसली घेतले, माझ्या प्रश्नाचंही उत्तर नाही दिलं. तेव्हा समोर विचार करतोच. तेव्हा स्वानंदी बोलतो की राजवाडे काय झालं? तेव्हा समोर बोलतो की काही नाही, आलोच मी चेंज करून. समोर गेल्यावर स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी राजवाडे, मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतो आहे, पण नका काळजी करू, मी माझ्या मनातलं लवकरच सांगणार आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.